आज या महामार्गावर, समृद्धी महामार्गावर आहे तर जे संपूर्ण खिल्ले मारून टाकलेल्या रोडवर 4 गाड्या पंक्चर झालेल्या आहेत इथं. आणि MSRTCला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात 120 त्या स्पीडने आणि किती गाड्या पुढे येतं जे पंक्चर झालेले आहे. तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठेही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण येतं जे डायव्हर्शन काढून येतं जे गाड्याला जायला वाट ठेवावी. बरेच गाड्या पंक्चर झाले, किती ऍक्सिडेंट होतं मागच्या लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागा थांबविले म्हणून मागचे लोक वाचले, नाही तर भरपूर ऍक्सिडेंट झाले असते इथं. हे बघा हे खिळे हे लावलेले आहे सगळे, हे बघा हे खिळे संपूर्ण खिळे लावलेले आहेत. आता हे जरा घातपात झाला आणि कुणाचा ऍक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कुणावर राहील हे माझी विनंती आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्शन काढून बॅरिगेड लावूनच पुढचं काम करावं, अन्यथा मोठा अनर्थ इथं झाला असता. नमस्कार, मी संतोष सानप. मी आता जालन्यावर निघालोय, पनवेलला चाललोय. इथून मागं पण माझ्यासोबत अशी 1-2 वेळेस घटना घडली. आजची ताजी घटना आहे बघा, लाईव्ह घटना आहे. हे किडे बघा, हे समृद्धी हवे. 1 तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतो, समोरच्या गाडीचे 4 टायर पंक्चर झाले. पोलीसची मदत अजिबात होत नाही या रोडवरती. इथून मागं पण 2 वेळा, आता पण फॅमिली सोबत आहे. हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला. हे बघा पोलीस तिथे उभे, माझ्या 5 पोलिसांच्या पोलीस आहे. एक खेळ दाखवतो, पूर्ण दोन जाऊ उभे. इकडे भाऊ, इथून मागून माझ्यासोबत घटना 2 वेळा झाल्या. तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला, अजिबात पोलिसांची मदत होत नाही. मी आता जालन्यावरून निघाले, मला पनवेलला जायचंय. हा बघा रस्ता, म्हणजे हजारो गाडी होते, हजारो. सांगाल हा प्रकार घडला होता? समृद्धी महामार्गावरती खिळे असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता, तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं. आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना, म्हणजे जवळपास मागच्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे. लेन नंबर 1 वरती काम चालू आहे. लेन नंबर 2 आणि 3 ह्या सुरू होत्या. लेन नंबर 1चं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं होतं. आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं, जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथनिंग होते. ते काम चालू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे. जवळपास 24 तासाची ही प्रोसिजर आहे. अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही, हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही. आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते, कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत. त्यामुळे जे 2-3 व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस HSPचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे. जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर्स लावून कामं केली जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत. आता कुठलाही धोका नाही महामार्गावरती? नाही, मेंटेनन्सचं काम आज हे ते नोझल्स काढलेले आहेत. वाहतूक पूर्णरित्या व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की सध्या समाज माध्यमावरती समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून रॉबरी वगैरे प्रकार, लोक रॉबऱ्या करतात अशा बातम्या प्रसारित होत आहेत. त्याबद्दल मी पोलीस इन्स्पेक्टर किशोर चौधरी जनतेला आवाहन करू इच्छितो की हे काम शासकीय असून ज्या रस्त्यावरती जेव्हा तडे गेलेले असतात त्या तड्यांसाठी, त्या तडे बुजण्यासाठी ग्राउटिंगचं काम केलं जात आहे. तर ते ग्राउटिंगचं काम करताना त्याच्यामध्ये लोखंडाचं नोझल टाकून केमिकल टाकलं जातं. त्याच्यामुळे आपणास हे खिळे दिसत आहेत. म्हणून आपणास हे खिळे दिसत आहेत, हे खिळे नसून हे नोझल आहे. तर हे सर्व काम, सर्व प्रिकॉशन घेऊन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे. हे शासकीय स्तरावर काम सुरू आहे. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की आपण समृद्धी महामार्गावर बिनधास्त प्रवास करावा. मॅडम, समृद्धी महामार्गाच्या कुठल्या भागावरती हे खिळे असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि नेमका तो प्रकार काय? हा दौलताबाद शहराजवळच्या जवळपास 442 नंबरचा जो चॅनल क्रमांक आहे मुंबई कॉरिडॉरचा, येथील व्हिडिओ व्हायरल होत आहे. आणि हा जो प्रकार आहे ॲक्च्युअल रोड मेंटेनन्सची ही एक प्रोसिजर आहे जिचं नाव आहे ग्राउटिंग म्हणून. तर याच्यामध्ये
आपल्याला जो वर रोड दिसतो त्याच्या खालचा जो लेअर आहे याच्यामध्ये जे स्मॉल क्रॅक्स गेलेले असतात, तर हे भविष्यात जाऊन वाढू नयेत याच्यासाठी ही प्रोसिजर केली जाते. या प्रोसिजरमध्ये इपॉक्सी नावाचं जे केमिकल असतं ते हार्डनर सोल्युशन सह हा जो तुम्हाला नोझल दिसतोय, म्हणजे ज्याला त्या कालच्या क्लिपमध्ये खिळा म्हणून संबोधलेला आहे, हा एक 5 ते 5.5 इंचाचा नोझल असतो. त्या नोझल मधून एका मशीनच्या सहाय्याने हे केमिकल जो रोड आहे त्या रोडच्या आतल्या लेअरला पर्यंत सोडलं जातं आणि हे केमिकल साधारण सेट होण्यासाठी 24 तासाचा अवधी लागतो. त्यानंतरनं हा जो नोझल आहे तो गळून जातो किंवा तो रिमूव्ह करून घेतला जातो आणि जो क्रॅक आहे तो तिथल्या तिथे त्याचं पुढे तो वाढू नये यासाठी प्रिव्हेंट केला जातो. ही जी प्रोसिजर आहे त्याला ग्राउटिंग असं म्हणतात. जो रोड कन्स्ट्रक्शन कंपनी जी असते किंवा मेंटेनन्स जो विभाग आहे त्यांच्या मार्फतीनं क्वालिटी चेक हे डे टू डे बेसिसवर केलं जातं. जेव्हा अशा पद्धतीचे काही क्रॅक्स हे वर त्यांना जाणवतात तेव्हा त्यांचं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ऑडिट नावाचं एक ऑडिट होतं आणि त्यानंतरनं ही प्रोसिजर सजेस्ट केली जाते आणि ती समृद्धी महामार्गावर जो 120 किलोमीटर प्रति तास नी वाहने जाण्याचं जे स्पीडचं लिमिट आहे, अशा वेळेस या छोट्या सुद्धा जे स्मॉल क्रॅक्स आहेत त्याच्यातनंही एखादा ऍक्सिडेंट किंवा इन्सिडेंट घडू नये, त्याच्यामुळे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून ही प्रोसिजर केली जाते. मला सांगा मॅडम, ज्यावेळेस ही प्रोसिजर केली तेव्हा ते काय? हो, आता मी तुम्हाला आमचे जो एक 438ला देखील नागपूर कॉरिडॉरकडे म्हणजे नागपूरच्या दिशेने जातानाचा ठिकाणी एक 20 फुटाच्या आसपास पण त्यांची ही प्रोसिजर आता चालू होती. त्या स्पॉटचा एक तुम्हाला मी थोडंसं हे व्हिडिओ दाखवेल आणि हे जे आहे ते नोझल आहेत याच्या जे 20 फुटाचं जेव्हा काम केलं जातं तर नियर अबाउट 150 ते 200 फूट लांबूनच वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क अहेड अशा नावाचे बोर्ड लावून ती जी लेन आहे ती सिक्युअर करून प्रॉपर बॅरिगेटिंग केलं जातं, जेणेकरून म्हणजे वाहन चालकांना लांबूनच दिसावं की इथे पुढे काम चालू आहे म्हणून. अशा दृष्टीने प्रिकॉशन्स घेतल्या जातात. आता तुम्ही जेव्हा समृद्धीवर उभं राहताल तेव्हा जी आपल्या जवळून एखादी गाडी पास होतात असताना सुद्धा आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात, एखादा ट्रक किंवा हेवी व्हेकल जात असताना. तर आता हे जे कोन्स लावले जातात तर ते कदाचित एखाद्या ट्रकनी तो कोन पडला गेलेला असेल आणि ही जी गाड्या आहेत त्या कोनला टच करून पुढे गेलेल्या असणार आहेत. त्याच्यामुळे त्या जो नोझल आहे, कारण नोझल तुम्ही पाहता तर तो शार्प नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर हेवी जेवढी स्पीड लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे कदाचित ती गाडी पंक्चर झालेली असू शकेल. तुम्ही याची बाजू सांगताय, मात्र तिथले स्थानिक होते ते वाहनधारक होते ते असं सांगतात की तिथे कुठलंच बॅरिकेडिंग नव्हतं. असं जर असतं तर तिथे काहीतरी त्याचे अवशेष सापडले असते, तसं काही दिसत नाही. आता ऍक्च्युअल तुम्ही त्या क्लिपमध्ये तर ते जे गृहस्थ आहेत ते हेही म्हणतात की 1 तास झाले पोलीस आले नाही, परंतु पोलिसांचं वाहन देखील तुम्हाला त्या क्लिपमध्ये सुद्धा दिसत आहे आणि तिथे आमचा स्टाफ आणि संभाजीनगर शहरचा स्टाफ देखील हजर होता. नागरिकांना एकच आव्हान आहे आपल्या मार्फतीनं की जेव्हा आपल्याला वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क अहेड अशा नावाचे बोर्ड दिसतील आणि बॅरिगेटिंग केलेला दिसेल किंवा ट्रॅफिक कोन्स लावलेले दिसतील तर अशा वेळेस 120 ची जी स्पीड आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वाहन कमी स्पीडने तिथून पास होताना चालवावं, जेणेकरून असा कुठलाही इन्सिडन्स घडणार नाही.